Progress. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आजच्या आपल्या या गणपती विसर्जन होपोनोपोनो सेशनमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तसं तर होपोनोपोनो प्रॅक्टिस मी रोजच घेत आहे, पण आज गणपती विसर्जन निमित्त मी खास हे सेशन कंडक्ट करत आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात. याचं कारण गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातले सगळे दुःख, सगळे प्रॉब्लेम्स दूर करतात आणि आपल्याला नवीन मार्ग दाखवतात. म्हणून गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात. गणपती बाप्पांना अनेक शुभ कार्याचं प्रतीक देखील मानलं जातं. कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच सुरुवात करतो. आजकाल आपण सगळीकडे बघत आहोत. अगदी लहान मुलांना सुद्धा गणपती बाप्पा खूप आवडतात आणि सोशल मीडियावरती खूप साऱ्या रील्स, खूप सारे व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करताना अनेक लहान मुलं रडतात. आता तसं बघितलं तर या लहान मुलांना काहीच कळत नसतं. पण गणपती बाप्पा जेव्हा आपल्यासोबत एक 10 दिवस, 11 दिवस राहतात, तेव्हा सगळ्यांनाच त्या गणपती बाप्पांच्या सोबत अटॅचमेंट तयार झालेली असते. म्हणून गणपती विसर्जनाचा हा दिवस आला की आपल्या सगळ्यांचंच मन भरून येतं. आपल्या सगळ्यांना नकोसा वाटणारा हा दिवस असतो. ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते त्या दिवशी गणपती बाप्पांना आपण अतिशय अतिशय आनंदात, उत्साहाने आणि पॉझिटिव्हिटीने आपल्या घरात गणपती बाप्पांचं स्वागत करतो. पण याच्या उलट जेव्हा अनंत चतुर्दशी येते त्यावेळी आपल्या सगळ्यांना नकोसा वाटणारा आणि उदास वाटणारा हा दिवस असतो. जसं आता आपण बघितलं, लहान मुलांना देखील गणपती बाप्पांच्या बद्दल खूप अटॅचमेंट तयार होते. तशीच आपल्याला देखील गणपती बाप्पांबद्दल अनेक अटॅचमेंट तयार झालेले असतात. त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन म्हटलं की आपल्या सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटतं. पण मी म्हणेन विसर्जन म्हणजे शेवट नाही. विसर्जन म्हणजे नवीन क्षणांची सुरुवात करण्याचा तो दिवस असतो. ज्यावेळेस गणपती बाप्पा प्रत्येक वर्षी नवीन इच्छा, नवीन आशा, नवीन उमेद घेऊन आपल्या आयुष्यात येत असतात. तसेच ते जाताना आपल्याला नेहमी सांगत असतात की तुमचं जे पण काही जुनं दुःख आहे ते सोडून द्या आणि नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांनाच नेहमी सांगत असतात. पण जसं गणपती बाप्पा येतात तसं गणपती बाप्पांचे विसर्जन हे प्रत्येक वर्षी येणारच आहे. जर गणपती बाप्पांचा आपण विसर्जनचा हा दिवस जो आहे तो आपण नाही फेस केला तर पुढच्या वर्षी नवीन उमेद, नवीन आशा घेऊन गणपती बाप्पांचं आपण स्वागत कसं काय करणार? त्यामुळं जशा गणपती बाप्पांचं आगमन देखील आपण आनंदाने करतो, तितकाच पॉझिटिव्हिटीने गणपती बाप्पांचे विसर्जन देखील करणं गरजेचं आहे. गणपती बाप्पा नेहमी सांगत असतात की आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट कायम नसते. मग ते सुख असो किंवा दुःख असो. जेव्हा सुख येतं त्याच्या पाठोपाठ थोडंसं दुःख हे येणारच आहे आणि जेव्हा दुःख येतं त्याच्या पाठोपाठ सुखाचे दिवस हे येणारच आहेत. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन चक्र कायम चालू राहतात. ज्याप्रमाणे उन्हाळा संपला की पावसाळा येतो आणि पावसाळा संपल्यानंतर हिवाळा हा येणारच आहे. हे जे ऋतूंचं चक्र वर्षभर चालू राहतं, तसंच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचं चक्र चालू राहतं. आपण आता गणपती विसर्जन स्पेशल जे काही होपोनोपोनो सेशन करणार आहोत ते आता आपण स्टार्ट करूया. हे मेडिटेशन करताना कुणीही तणावात करायचं नाही. प्रत्येकाने चेहऱ्यावरती एक हलकी स्माइल ठेवायची आहे आणि आपला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. कारण आपल्या पाठीचा कणा म्हणजे आपला अँटिना आहे. याच्यासोबत मी एक म्युझिक प्ले करणार आहे. जर तुम्हाला त्या म्युझिकचा आवाज येत असेल तर ठीक आहे. म्युझिकचा आवाज ऐकायला नाही आला तरी हरकत नाही. तुम्ही माझ्या बोलण्यावरती फोकस करा, ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना म्युझिकचा आवाज ऐकायला येतोय? येत असेल तर मला थम्स अप करा. ठीक आहे. चला, तर सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. आपला फोकस आपल्या श्वासावरती न्यायचा आहे. आणि बघा,
आपला श्वास कसा आत बाहेर होत आहे. रिलॅक्स, पूर्ण बॉडी रिलॅक्स करा. कुणाच्याही माथ्यावरती आठ्या नाही पाहिजे. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. श्वास होल्ड करा. श्वास नाकातून हळू सोडा. आपला श्वास बाहेर सोडताना कल्पना करा, तो स्ट्रेस, तो थकवा, ती निगेटिव्हिटी सगळं काही रिलीज करत आहोत. पुन्हा एकदा एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड. नाकातून रिलीज करा. रिलॅक्स युअरसेल्फ. One last time, take a deep breath. Hold. नाकातून रिलीज. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत बघा, आपल्या समोर एक मोठी नदी वाहते आहे. नदीतील पाणी चकचकते आहे. हीच ती नदी आहे. या नदीत आपण आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. आज बाप्पा परत जात आहेत. पण ते परत जाताना आपण त्यांच्यासोबत आपले सगळे ताण तणाव, राग, चिडचिड, निगेटिव्हिटी विसर्जित करत आहोत. जशी बाप्पांची मूर्ती पाण्यात विसर्जन होत आहे, तसा आपण आपला विचारांचा सगळा भार या पाण्यात सोडून देत आहोत. आपलं शरीर, आपलं मन एकदम हलकं झालं आहे. आपल्याला खूप शांत फील होतंय.
बाप्पा आपल्याला जाताना आशीर्वाद देत आहेत. आपले दोन्ही हात जोडून अगदी मनापासून थँक्यू म्हणा. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेत आहे. प्रत्येकाने आपलं नाव घ्या आणि म्हणा, मी कबूल करते जे काही माझ्या आयुष्यात घडलं त्याला फक्त मीच जबाबदार आहे. ते निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह परिस्थिती या सगळ्यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. आणि मी हे स्वीकारते आहे. मी एक ऊर्जा आहे आणि ऊर्जेचे रूप बदलू शकते. म्हणून मी माझी नकारात्मक ऊर्जा रिलीज करणार आहे. आणि पॉझिटिव्हिटीकडे वळणार आहे. मी तयार आहे हा बदल माझ्यात आणायला. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. शांत व्हा. रिलॅक्स करा. आता आपण होपोनोपोनोचे हे जे 4 स्टेटमेंट आहेत ते म्हणणार आहोत. आणि आपणच आपल्या सगळ्या निगेटिव्ह चुकांची जबाबदारी घेत आहोत. सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ते सगळे निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह परिस्थिती यांना डोळ्यासमोर बघा. सगळे निगेटिव्ह विचार मनात येऊ द्या. आपण आय एम सॉरी हे पहिलं स्टेटमेंट म्हणणार आहोत. कारण आपण जे निगेटिव्ह फील केलंय त्या सगळ्याची आपण जबाबदारी घेतोय. म्हणून आपण स्वतःलाच
आय एम सॉरी म्हणणार आहोत. दुसरे स्टेटमेंट, प्लीज फॉरगिव्ह मी. हे आपण आपल्या स्वतःलाच म्हणत आहोत, कारण ते निगेटिव्ह विचार करून आपण स्वतःचीच ऊर्जा खराब केली. म्हणून आपण प्लीज फॉरगिव्ह मी म्हणत आहोत. तिसरे स्टेटमेंट, थँक्यू. आपण त्या ताणतणावाला आपल्यातून रिलीज करतोय. जसं आपण निगेटिव्हिटीला आकर्षित केलं, तसंच पॉझिटिव्हिटी पण आपण आकर्षित केली. म्हणून आपण स्वतःलाच थँक्यू म्हणतोय. कारण जसं निगेटिव्हिटीला आपण स्वतःलाच दोष दिला, तसंच आपण जी पॉझिटिव्हिटी आकर्षित करतोय त्यासाठी स्वतःलाच थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि जे चौथं स्टेटमेंट आहे, आय लव्ह यू, ते वापरून आपण स्वतःवरचं प्रेम प्रस्थापित करतोय. आपण आता या 4 स्टेटमेंटचा 108 वेळा जप करून आपल्या बॉडीची फ्रिक्वेन्सी बदलणार आहोत. आता सगळ्यांनी माझ्यासोबत हसत हसत हे 4 स्टेटमेंट म्हणायचे आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you.
I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता सगळ्यांनी कल्पना करा, आज आपले सगळे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह फिलिंग्स, सगळं काही आज आपण गणपती बाप्पांच्या सोबत विसर्जित केलं आहे. सगळ्या जुन्या आठवणी, सगळं काही पाण्यात विरघळून जात आहे. आपल्या शरीरातला एक एक भाग, एक एक नसा, आपलं हृदय एकदम हलकं, स्वच्छ आणि पॉझिटिव्ह झालं आहे. गणपती बाप्पांना अगदी मनापासून हात जोडा आणि म्हणा, बाप्पा तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्या सोबत आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात नेहमी आनंद, सुख, शांती, समाधान राहो. माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता राहणार आहे. तुम्ही मला योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी देता, मार्ग दाखवता, प्रत्येक दिवशी पुढे जाण्याची संधी देता. त्या सगळ्यासाठी थँक्यू सो मच. बाप्पा जाताना तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. एक लख प्रकाश तुमच्या शरीरावर पडतो आहे. हा प्रकाश तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा भरतोय. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं शरीर निरोगी आणि एनर्जेटिक झालं आहे. बाप्पांच्या आशीर्वादाने तुमची सगळी नाती प्रेमळ, समजूतदार, तुमच्या मनाप्रमाणे वागत आहेत. त्या सगळ्या नात्यात विश्वास आहे. तुम्हाला नेहमी चांगलीच लोक भेटत आहेत, जी नेहमी तुम्हाला मदत करतात. तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये जे पण काही हवं आहे, नवी संधी, नवे मार्ग, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळाल्या आहेत. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात.
की आज जे पण काही मागणार आहात ते बाप्पा तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहेत. तुमच्याकडे पैसा अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे. तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा शिल्लक आहे. पैसा तुमच्याकडे नेहमीच भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. तुमची आर्थिक भरभराट होत आहे. तो लख प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरावर पडतो आहे. तुमचं शरीर एकदम निरोगी, पॉझिटिव्ह, एनर्जेटिक झाला आहे. आजपासून तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. शांतता, आनंद आणि तुमच्या मनात प्रेमाने भरलेली आजपासून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे. पप्पांनी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे. तुम्ही तुमचं आयुष्य तुम्हाला जसं हवं आहे तसं जगत आहात. शांत व्हा, रिलॅक्स व्हा, कनेक्ट राहा स्वतःशीच. पुढचे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. सगळ्यांनी आपल्या हाताला हात रब करा, ऊर्जा जनरेट करा. आपल्या चेहऱ्याला, मस्तकाला लावा. एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आपले डोळे हळूच उघडा. कसं फील झालं तुम्हाला सगळ्यांना? आज जो आपण गणपती विसर्जन त्याच्यासाठी जो खास सेशन कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला छान पॉझिटिव्ह वाटलं? ठीक आहे, चला तर मग आज आपण आपल्या या स्पेशल सेशनचा एंड करूयात. पण एंड करण्याच्या अगोदर सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे. 1 मिनिट, मी अनम्यूट करते सगळ्यांना. अनम्यूट करा सगळ्यांनी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी लवकर या. चला तर मग आपण एंड करूयात. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून
हा सेशन अटेंड करा. त्यासाठी थँक्यू सो मच. कोणाला काही शेअर करायचं आहे का?